नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल अर्थातच वेदांत महाराष्ट्र MSTCT अँड जे. तुम्हा सर्वांचे MSTCT चे पेपर झालेले आहेत. 27 तारखेला तुम्हा सर्वांची PCM सोबतच PCB ची MSTCT ची परीक्षा संपली आहे आणि आता तुम्हाला एकच आशा लागली आहे की कधी रिस्पॉन्स की येते, आन्सर की येते, स्कोर कार्ड कधी येतात आणि कॅप राऊंड कधी सुरुवात होतात आणि लवकरात लवकर आपल्याला कशा प्रकारे ऍडमिशन भेटेल आणि तुम्ही कॉलेजमध्ये जाल. बरोबर आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की खरंच तुम्ही कॉलेजच्या ऍडमिशन घेण्यासाठी तयार आहात का? ऑब्विसली तुम्ही म्हणता येस सर, आम्ही तयार आहोत. मग माझा दुसरा प्रश्न आहे, ऍडमिशन साठी लागणारी जी काही महत्वाची कागदपत्र आहेत ती तुम्ही काढली आहेत का? सर अजून तर माहिती नाही है ना. तर त्याची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, या लिस्ट मध्ये जाणून घ्यायचंय की तुम्ही तुमच्या कास्ट नुसार, बरोबर आहे, तुमच्या कास्ट नुसार कोणकोणती कागदपत्र तुमच्याकडे अवेलेबल आहेत आणि जर ती अवेलेबल नसतील तर ती पटकन काढून घ्यायची आहेत. बरोबर आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं पहिला कागद आहे आणि ज्याची सगळ्यात महत्वाचं तुम्ही वाट बघत आहात, जेईचा रिझल्ट लागलेला आहे. MSTCT चा रिझल्ट काही दिवसामध्ये लागेल. तुमच्याकडे स्कोर कार्ड अवेलेबल होतील. बरोबर आहे. आधी आन्सर की येईल, त्याच्यानंतर तुमचा स्कोर कार्ड येईल. हे स्कोर कार्ड म्हणजे तुमचं मार्कशीट असणार आहे. जर तुम्ही जेई मधून ऍडमिशन घेणार असेल तर जेईचं स्कोर कार्ड, आणि जर तुम्ही MSTCT मधून ऍडमिशन घेणार असाल तर MSTCTचं स्कोर कार्ड तुमच्याकडे लागणार आहे. बरोबर आहे. बघा, जसं आपल्याकडे जोसा काउन्सिलिंग असते जेई साठी, तसं महाराष्ट्रामध्ये कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजला किंवा फार्मसी कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला कॅप राऊंड मधूनच पार्टिसिपेट करायचं आहे. इथे जोसा चालत नाही. महाराष्ट्रामधील कॉलेजला तुम्ही म्हणता सर NIT नागपूर ते जोसा मध्ये येतं, बरोबर आहे का नाही, म्हणजे जेई मध्ये येतं. त्याच्यानंतर IIT बॉम्बे है ना, ते जोसा जेई मध्ये येतं. लक्षात ठेवा, जर तुम्हाला महाराष्ट्रातले ऑटोनॉमस गव्हर्नमेंट है ना अशा कॉलेजेसला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कॅप राऊंड मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करावं लागेल. सगळ्यात मोठी गोष्ट, जर तुमची कोणतीही कास्ट असू द्या, ओपन, एबीसी, EWS, OBC, आणि त्याच्यासोबत मी तर दुसरी जोडतोय SEBC. लक्षात ठेवा, SEBC. SEBC म्हणजे काय, तर आता काही वर्षा म्हणजे काही महिन्यापूर्वी मराठा जी काही कास्ट आहे, मराठा कास्टला आपण SEBC संवर्गामध्ये घेतलेला आहे. बरोबर आहे, महाराष्ट्र सरकारनं. तर VJNT असो, SBC असो किंवा आपल्याकडं SC ST असो, या सगळ्या कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं तुमचं मार्कशीट असणार आहे. बरोबर आहे. नंतर आहे SSC मार्कशीट, तुमचं 10वीचं मार्कशीट. तुम्हा सगळ्यांकडे 10वीचं मार्कशीट आलेलं असेल. हे 10वीचं मार्कशीट सगळ्यांसाठी इथे काय आहे, कंपल्सरी आहे. नंतर आहे HSC मार्कशीट. सर अजून रिझल्टच लागलेला नाही, HSC मार्कशीट मग आमच्याकडे आलेले नाही. पण 6 मेला अर्थातच 4, 5, 6 दिवसांनी किंवा अजून 10 दिवसांनी मानून चालूया, तुमच्याकडं काय येईल, तुमचा मार्क मेमो येईल. बरोबर आहे. तुमचा रिझल्ट लागेल आणि तुम्ही तुमच्या महाविद्यालयात जाईल, तुमच्या शाळेमध्ये जाल, त्यावेळेला 4-5 दिवसांनी तुम्हाला HSC चा मार्कशीट दिला जाईल. बरोबर आहे. ज्या वेळेला तुम्ही HSC चा मार्कशीट आणायला जाल त्याच वेळेला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या TC साठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, जेणेकरून तुमचा TC सुद्धा तुमच्या हातामध्ये लवकर आलेला असेल. लक्षात ठेवा, त्याच्यामुळं या दोन गोष्टी, कोणत्या गोष्टी, TC म्हणजे तुमचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि तुमचं तुमचं काय HSC मार्क मेमो, या दोन गोष्टी एकदम काळजीपूर्वकपणे लक्षात ठेवून सगळ्यात आधी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट. सर हे गॅप सर्टिफिकेट कोणासाठी असणार आहे? बघा, एखादा विद्यार्थी असतो, त्याने रिपीट केलेलं असतं, त्याने ड्रॉप घेतलेला असतो किंवा किंबहुना काही अडचणीमुळे तो त्यावेळेला नसतो गेलेला एक्झामला. बरोबर आहे. त्यानं काय केलं असतं, तो वर्ष पूर्णपणे गॅप घेतलेला असतो. तर ज्यांनी गॅप घेतला आहे त्यांच्यासाठी हे गॅप सर्टिफिकेट आहे. आता हे गॅप सर्टिफिकेट कुठे निघते ते तुम्हीच काढू शकता. कुठे जायचं, जिथे न्यायालय आहे, जिथे नोटरी असते है ना. न्यायालयाच्या परिसरामध्ये तुम्हाला नोटरी भेटते. काय भेटते? नोटरी भेटते है ना. त्या नोटरी वाल्याकडून तुम्ही हे गॅप सर्टिफिकेट काढू शकता. 100 रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला एक शपथपत्र लिहून द्यावं लागतं आणि त्यालाच म्हणतात गॅप सर्टिफिकेट. हे गॅप सर्टिफिकेट तुम्हाला भेटून जातं. बरोबर आहे. आता आता हे खूप महत्वाची लिस्ट आहे. बघा, इथे लक्षात ठेवा, कारण इथे कास्ट वाईज प्रश्न येणार आहे. येस. आता कास्ट सर्टिफिकेट कोणाला लागणार आहे? ओपन, तुम्ही जर ओपन असाल, बरोबर आहे, किंवा तुम्ही जर EBC असाल. EBC म्हणजे काय, तुम्ही एखाद्या ऍडमिशन EBC मधून घेतायत, बरोबर आहे, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, तर इथे तुम्हाला
इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स कास्ट सर्टिफिकेटची गरज लागणार नाही. ईडब्ल्यूएस साठी पण कास्टची गरज लागणार नाही. पण जर तुम्ही ओबीसी कास्ट मधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथे गरज लागणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही व्हीजेएनटी एसबीसी मधून भरत असाल तर इथे गरज लागणार आहे. एससी एसटी मधून भरत असाल तर गरज लागणार आहे. आणि एसईबीसी मधून जर तुम्ही भरत असाल तरी सुद्धा गरज लागणार आहे. लक्षात ठेवा. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ओपन असाल तर गरज नाही, एबीसी असाल गरज नाही, ईडब्ल्यूएस असाल तरी गरज नाही. पण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ओबीसी असणाऱ्यांना, व्हीजेएनटी एसबीसी असणाऱ्यांना सगळ्यात महत्वाचं असणार आहे. बरोबर आहे. इथे इथे या गोष्टीला थोडस काळजीपूर्वक आपल्याला बघायचे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी काढलेली नसते. लक्षात ठेवा, कास्ट व्हॅलिडिटी काढलेली नसते. एससी एसटी असाल तरी कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला इथे लागणार आहे. कास्ट व्हॅलिडिटी काढायला खूप वेळ लागतो, खूप चक्रा मारावे लागतात. त्याच्यामुळे तुम्ही आताच कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्या. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट बघा, एबीसी किंवा ओपन ला गरज नाही, ईडब्ल्यूएस ला पण तुम्हाला इथे गरज नाही, है ना. पण ओबीसी असाल, व्हीजेएनटी असाल, है ना, तर तुम्हाला इथे, है ना, एससी एसटी ला गरज नाही. पण इथे तुम्हाला त्याची गरज लागणार आहे. नंतर इन्कम सर्टिफिकेट, सगळ्यांसाठीच इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. कोणाचं? तहसीलदाराचं इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. बरोबर आहे. ओके. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, जे ईडब्ल्यूएस आहे त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागणार आहे. बाकीच्यांना ईडब्ल्यूएस च्या सर्टिफिकेटची गरज नाही. पण लक्षात ठेवा, जे एससीबीसी म्हणजे मराठा आहेत त्यांनी जर ईडब्ल्यूएस मधून फॉर्म, पण त्यांना महाराष्ट्रामध्ये ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरता येत नाही. आता तो तुम्ही कसा भरलाय हे तुमच्यावर डिपेंड आहे. बरोबर आहे का नाही. पण एससीबीसीचं कास्ट सर्टिफिकेट जर काढलं नसेल तर ते लवकरात लवकर काढून घ्या. आता याच्यानंतर अजून काय असणार आहे? डोमासाईल सर्टिफिकेट. तहसीलदाराकडून आपल्याला डोमासाईलचं सर्टिफिकेट भेटतं. लक्षात ठेवा, ते या वर्षी काढलेलं असलं पाहिजे. म्हणजे 1 एप्रिल पासून पुढे काढलेलं असायला पाहिजे. नाहीतर तुम्ही म्हणता सर दिवाळीच्या वेळेला भावाच्या ऍडमिशनच्या वेळेला काढलं होतं आणि ते तसंच आहे, ते तुमचं काय झालेलं आहे? संपलेलं आहे. बरोबर आहे. सॉरी, डोमासाईलचं नाही. हा, पण ते काय, अरे यार, इन्कमच्या बाबतीमध्ये इथे बोलूया. इन्कम है ना, इन्कम. तर तुमचं लक्षात ठेवायचंय, इन्कम गेल्या वर्षीच आहे का या वर्षीच आहे. नाहीतर ते डेट बार झालेलं नसायला पाहिजे. कारण इन्कम सर्टिफिकेट ते तुमचं काय होतं, है ना, संपून जातं. कोणत्याही कास्ट मध्ये असाल तर तुम्हाला ते लागणार आहे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सर्वांसाठी लागणार आहे. आधार कार्ड सगळ्यांचंच आहे, सगळ्यांसाठी लागणार आहे. पासपोर्ट साईज फोटो सगळ्यांकडे असतात आणि जर नसतील तर चांगले गोऱ्या गोऱ्या मुकड्याचे आपल्या काढून घ्यायचे 4-5 फोटो. बरोबर आहे, लागणार आहे ना. ते गोरं करताय, है ना, फोटोवाला गोरं करताय, है ना. असं बघा, मी एकदम सावळा आहे, मला तो फोटोवाला आपोआप गोरा करतो, है ना. चला, बँक पासबुक. तुम्ही म्हणता बँक पासबुक कशाला पाहिजे? तुम्ही एखादी फीस भरली, कॉलेजला वाटलं ते रिटर्न करावं म्हणून ते त्याच्यासाठी हे बँक पासबुक असायला पाहिजे, है ना. ते पण नॅशनल बँकेचं, नाहीतर आपल्या जवळच्या एखाद्या खासगी बँकेचं द्याल, ते तिथे चालणार नाही. लक्षात ठेवा, या सगळ्या डॉक्युमेंट्सची जी काही लिस्ट आहे ही तयार करून ठेवा. सगळे डॉक्युमेंट्स खूप छान पद्धतीने सांभाळून ठेवा. नाहीतर कधी कधी काय होतं, आपण स्क्रुटिनिटी व्हेरिफिकेशनला सगळे कागदपत्र घेऊन जातो. असे बरेच विद्यार्थी आहेत, स्क्रुटिनिटी व्हेरिफिकेशनला सगळे कागदपत्र घेऊन गेले आणि नंतर लक्षात आलं की बॅगच कुठेतरी विसरली. बरोबर आहे का नाही. अशी खूप महत्वाची कागदपत्र असतात ही. त्याच्यामुळे या कालखंडामध्ये ही सगळे ऍडमिशनला लागणारी कागदपत्र लक्षात ठेवायची, जपून ठेवायची. बरोबर आहे. बघा, येस, अशी बरीच विद्यार्थी आहेत जी मी लक्षात ठेवलं की एक कागदपत्रामध्ये थोडीशी चूक आहे म्हणून डायरेक्ट ऍडमिशन सुद्धा कॅन्सल होऊ शकतं. आणि म्हणून लक्षात ठेवा, ही कागदपत्र खूप खूप आणि खूप महत्वाची आहेत. बरोबर आहे. सगळ्यांसाठी काउन्सिलिंगला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि जर तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. मी त्याचं नक्कीच उत्तर देईल आणि पुढे तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे ते तुम्हाला सुद्धा नक्की सांगा. मी त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवेल. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू, लव्ह यू.